तर ज्येष्ठ पार्श्वगायक रवींद्र साठे यांनीही आशाताईंना आज श्रद्धांजली वाहिली आहे। त्यांच्याशी संवाद साधला आमच्या प्रतिनिधींनी। आता माझ्यासोबत ज्येष्ठ पार्श्वगायक रवींद्र साठे सर आहेत आणि नुकतेच त्यांनी आशाताईंचं अंत्यदर्शन घेतलेलं आहे। सर, आज आशाताई नाही आहेत आपल्यामध्ये आणि तुम्ही खूप काम त्यांच्यासोबत केलं आहे, खूप जवळचे संबंध होते तुमचे। आज या क्षणी काय आठवतंय का आठवणी आहेत? खरं म्हणजे आठवणी खूप आहेत। 1976ला मी त्यांच्यावर पहिलं गाणं म्हटलं, म्हणजे या गोष्टीला आता 50 वर्ष झाली। आराम हरामे नावाच्या चित्रपटात बाबूजी आणि त्या असं गाणं होतं, पण बाबूजींचा आवाज ठीक नव्हता, त्यामुळे पर्यायी म्हणून माझी रिहर्सल करून ठेवली होती आणि त्यांचा आवाज रेकॉर्डिंगपर्यंत सुधारला नाही। त्यावेळे मी ऐत्या वेळे म्हणून मी ते गायलो गाणं, म्हणजे मला शिकवलं होतं बाबूजींनी, मी गायलो। आराम हराम नावाच्या चित्रपटात ते गाणं होतं तोरण्यांच्या, आणि त्यावेळेससुद्धा मला वाटलं की माझ्यासारख्या नवोदित गायकाबरोबर त्यांना म्हणजे त्यांना कसं त्यांना आवडलं आहे का नाही आवडलं आहे मला कळलं नाही। परंतु जेव्हा मी गायला सुरुवात केली त्यावेळेस मला खूप चांगल्या सजेशन्स त्यांनी दिल्या, मला मी सांभाळून घेतलं आणि त्याच्यानंतर चक्क मला असं एक कानमंत्र दिला की तुम्ही जोपर्यंत बाबूजींना डोळ्यासमोर ठेवून गात नाही तोपर्यंत आज गाणं ओके होणार नाही। आणि खरोखर अनेक लोकांना असं वाटतं की ते गाणं बाबूजींनी गायलं आहे, पण ते गाणं मी गायलं आहे कोणाला माहिती नाही। आणखी जर बोलायचं झालं तर लाईव्ह कॉन्सर्ट्स हा एक वेगळाच अनुभव असतो। रेकॉर्डिंग स्टुडिओमध्ये आपण असतो ती एक वेगळी गोष्ट असते आणि जेव्हा तुम्ही लाईव्ह करता ती जे गिव्ह अँड टेक होत असतं आणि त्यावेळेस अनेक गोष्टी घडत असतात लाईव्हमध्ये। तसा काही प्रसंग, तसा काही किस्सा सांगू शकाल? लाईव्ह प्रसंगामध्ये म्हणजे बऱ्याच वेळा काय झालेलं आहे की त्यांना त्या कार्यक्रमामध्ये त्यांचा अट्टहास असायचा की त्यांना जेवढं शक्य आहे तेवढं गायचं। म्हणजे एका कार्यक्रमात त्यांनी 3-4 नाट्यगीतं तयार केली होती आणि ती नाट्यगीतं त्यांनी त्यातली गायली होत्या 2 म्हणजे दिनाथरावांची नाट्यगीतं गायल्या होत्या। म्हणजे हे पटकन स्टेजवरती लाईव्ह गाणं फार अवघड आहे, पण ही जी जिद्द आहे ना की मला नाही जमत म्हणजे काय, मी करणार, आणि तीच जिद्द असं वाटत होतं की त्यांना शतक पार होईल असं वाटलं होतं। पण दुर्दैवाने आज त्यांचं अंत्यदर्शन घ्यायला लागलं मला, खरं वाईट वाटतं। त्यांच्या आत्म्यात शांती देव। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।